मनोज सर, न्यूज़ नेशन नेटवर्क की तरफ से दीपक जी का अभिनंदन, स्वागत। और मैं इनवाइट करूंगा विलास जी, आप आइए प्लीज़ मंच पर, और साथ में सूर्यवंशी जी आप भी। और जो सेशन है उसको स्टार्ट करते हैं। दीपक सर आप बैठ सकते हैं। विलास सर, ओवर टू यू। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं खूप खूप स्वागत. आणि अजितदादांनी म्हटलं होतं की एक उत्तम प्रवक्ता जे आहेत ते केसरकरांकडून पाहायला मिळालं महाराष्ट्राला. केसरकर साहेब, पहिला प्रश्न असा आहे की या नवीन सरकार आल्यानंतर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 वर्षात तुमच्या विभागाने काय केलं आणि इथून पुढे त्या कामाचा काय परिणाम महाराष्ट्रावर असेल, हे एक 3-4 मिनिटात स्पष्ट करावं. बघा, गेल्या 15-20 वर्षामध्ये जेवढे बदल शिक्षणामध्ये झाले नाही तेवढे बदल शिक्षणामध्ये होत आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा नवीन शैक्षणिक धोरण येत आहे. त्याची अंमलबजावणी करणं महाराष्ट्रामध्ये आवश्यक आहे. आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्राचा मुख्य प्रश्न हा इथं असलेल्या वेगवेगळ्या शिक्षकांच्या समस्या हे होतं. आणि त्याच्यामुळे नेहमीच शिक्षकांच्या संघटना ॲग्रेसिव्हली याच्यामध्ये पार्टिसिपेट करत होत्या. आणि शेवटी शिक्षण विभाग कोणासाठी असतो? शिक्षण विभाग हा विद्यार्थ्यांसाठी असतो. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांवर जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि क्वालिटी एज्युकेशन द्यायचं असेल तर अगोदर तुम्हाला शिक्षकांच्या समस्या सोडवायला लागतात. आणि म्हणून शिक्षकांच्या समस्या असतील, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, अशा अनेक समस्या होत्या. आणि त्याच्या पलीकडे जाऊन करिक्युलम असतो ज्याच्यामुळे विद्यार्थी घडतो. हा करिक्युलम चांगला घडवायला लागतो. त्याच्या व्यतिरिक्त विविध त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकाससुद्धा व्हायला लागतो. आणि म्हणून तुम्ही जर मला सांगितलं की शिक्षण विभागावर बोल, किमान 15 मिनटं जरी तुम्ही मला अलाव केलं पाहिजे की काय काय शिक्षणामध्ये आता हे विद्यार्थी समोर बसले आहेत, एक गोष्ट आपण लक्षात घ्या की मुळात शिक्षकांच्या ज्या समस्या होत्या त्याच्यामध्ये कसं असतं, आमच्याकडे 3 कॅटेगरीचे शिक्षक असतात. एक म्हणजे सरकारचे स्वतःचे शिक्षक जे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकवतात. तर त्याच्यामध्ये केंद्रप्रमुख नावाची एक जागा असते. म्हणजे 10 स्कूलच्या मागे एक केंद्रप्रमुख असतो. आणि महाराष्ट्रातल्या 90% केंद्रप्रमुखांच्या जागा मोकळ्या होत्या. आल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला केंद्रप्रमुखांच्या जागा, कारण केंद्रप्रमुख नियंत्रण करत असणार, केंद्रप्रमुख मार्गदर्शन करत असणार. तर मध्यंतरी एक कोर्टाचा स्टे आला, त्याच्यामुळे आम्ही 50%च भरू शकलो. आता उर्वरित 50% आता लवकरच भरल्या जातील. आणि त्याच्यामुळे एक शिस्त येईल. शेवटी शाळांवर कंट्रोल करायला लागतं. दुसरा भाग असा आहे की जे प्राथमिक आमच्या विभाग आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरती झालेली नव्हती. गेली जवळजवळ 12-14 वर्ष भरतीच झालेली नाही. त्याच्यामुळे भरतीचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी भरती आणि एकही कंप्लेंट न करता होता आम्ही ती त्या ठिकाणी केली. हे करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिक्षक हे एकाच शाळेवर राहत नव्हते, नेहमी आपल्या बदलीच्या मागे असायचं. एक धोरण असं केलं की जे ज्येष्ठ शिक्षक आहेत त्यांना एकाच जागी ठेवायचं, त्यांना कठीण भागातून आणायचं आणि नवीन शिक्षक येतील त्यांना कठीण. केसरकर जी, मैं आपको रिक्वेस्ट करूंगा थोड़ा हिंदी में, हम लोग लाइव है हिंदी में. तो महाराष्ट्र ने जो किया है, जैसे शिक्षक जो है उनकी जो कमियां नहीं, उनका ट्रांसफ़र जो था ना वो हमने बिल्कुल बंद कर दिया है. सिर्फ जिला ट्रांसफ़र जो है सीनियर टीचर का उतना ही रखा है ताकि वो कंसंट्रेट करे. पहले ज़माने में देखिए, या तो आप अपने हाई स्कूल में देखिए, प्राइवेट स्कूल में देखिए, एक ही टीचर रहता है जो पूरे उसके लाइफ टाइम में उसी स्कूल पे रहता है और क्वालिटी स्टूडेंट बनाता है. यहाँ आपको ट्रांसफ़र होती रहे तो वो क्वालिटी नहीं रहेगी स्टूडेंट की भी. ये समझ के हमने ये चेंजेस ये मेजर चेंजेस हुआ है. ये मेजर चेंज लेकिन एक हुआ. सवाल सुधीर दूसरा चेंज ये है कि जो हमारी सेकेंडरी स्कूल है, उस सेकेंडरी स्कूल में बहुत सारे स्कूल ऐसे जो थे कि हम उनको 100% उनका खर्चा हम लोग करते और उसकी मैनेजमेंट प्राइवेट रहती है. तो उसमें भी इतने स्कूल्स बन गए थे कि जो एक्सपेक्ट कर रहे थे कि गवर्नमेंट उनको ग्रांट दे और उनको ग्रांट नहीं दी गई थी. तो उसको कायम विना अनुदानित शाला बोलते. तो उसमें हमने एक निर्णय ले लिया कि उनको हमने जो उनका टप्पा अनुदान बोलते हैं उसको, कि 20% से उनकी सैलरी बढ़ती जाती है. तो फर्स्ट टाइम सब स्कूल जो रिकग्नाइज अनरिकग्नाइज सबको इस सिस्टम में हम लाए.
और फिर 68,000 टीचर्स को हमने उसका लाभ दिया। इसके लिए 1100 करोड़ रुपया खर्च आया, लेकिन उनको एक राहत मिल गई कि उनको अभी सैलरी मिल रही है। सालों सालों से विदाउट सैलरी वो लोग काम कर रहे थे। और इसके बाद ये जो प्राइवेट एडेड स्कूल है उसके लिए भी हमने भर्ती करनी चालू कर दी। और एक हमारा ऐसा भी है कि मैंने केंद्र के जो मंत्री हैं उनसे बोला है कि इसको गवर्नमेंट स्कूल का स्टेटस दे दे, क्योंकि प्राइवेट स्कूल होने की वजह से गवर्नमेंट की जो फैसिलिटीज़ है वो उनको नहीं मिल रही है। और हमारा पूरा सेक्टर 95% आर इन प्राइवेट सेक्टर, जो माध्यमिक स्कूल है। और फिर जो नए स्कूल जिसको सेल्फ फाइनेंस स्कूल बोलते हैं, जिसको प्राइवेट स्कूल बोलते, उनको परमिशन मिलने में बहुत दिक्कत आ रही थी और बहुत सारी बार उनको आना पड़ता था मंत्रालय में। तो मैंने एक सिस्टम ऐसा बनाया कि किसी को भी मंत्रालय में आना नहीं चाहिए। मैंने खुद उनका फाइल साइन करके उनके हाथ में एक गुलाब और एक फाइल हम लोग देते थे। दिस इज द एटीट्यूड महाराष्ट्र गवर्नमेंट हैज़। वी डोंट एक्सपेक्ट एनीथिंग फ्रॉम यू, वी ओनली एक्सपेक्ट फ्रॉम यू क्वालिटी एजुकेशन, एंड दैट इज द मैसेज फॉर द प्राइवेट स्कूल। देखिए बच्चों का जो स्कॉलरशिप है कितना था, 500 रुपीज़ एंड 1000 रुपीज़, बहुत सालों से वही था। उसको सिर्फ रिकग्निशन का ये था, तो उसको हमने कन्वर्ट किया 5000 और 7500, मतलब उसको एक हमने स्टेटस दी। यहाँ पे हमारे जो शिक्षक भर्ती होते तो उसको शिक्षक सेवक बोलते। वो 5000, 6000, 7000 उनका स्टाइपेंड था, हमने उसको बढ़ा के 16000, 18000, 20000 किया। देखिए ये सब करना पड़ता है। बच्चे स्कूल में जाते थे तो बहुत बड़ा बैग लेके जाते थे, तो हमने ऐसा किया कि स्कूल के ही बुक में नोटबुक के पेजेस डाल दे और उस बुक के 4 भाग किए। तो इतना छोटा सा बुक, कॉलेज बुक के साइज़ का, उसको आपको बैग में डालना है, फिर आपको कंपास लेनी है, अपनी बॉटल लेनी है, खाने का डब्बा लेना है, बस हमने उसको 60% कट कर दिया। पण तुम्ही जर बघितलं या साऱ्या गोष्टी तुम्ही सांगतायत, आप सब चीज़ें बता रहे, लेकिन कुछ चीज़ें ऐसी भी जैसे जो स्टूडेंट को यूनिफॉर्म मिलना चाहिए, आप यूनिफॉर्म की भी हाँ, बात मिला मैं नहीं आपको अभी बोलूंगा। तक। नहीं, अब मेरे ख्याल आप से पहले तो ये ऑलमोस्ट हाफ एंड देखिए सेशन मैं आपको खत्म हो इसके गया। बारे में बोलता हूँ, आप आधी इंफॉर्मेशन रखते हैं। एक तो यूनिफॉर्म कभी भी सिर्फ शेड्यूल कास्ट और बिलो बीपीएल को मिलता था। अभी ये यूनिफॉर्म मैंने 100% स्टूडेंट को कर दिया। फिर उनको शूज़ सॉक्स नहीं मिलते थे, उनको शूज़ सॉक्स भी दिए। एक प्रॉब्लम महाराष्ट्र का ऐसा था कि डिसेंट्रलाइज्ड यूनिफॉर्म का प्रोक्योरमेंट हो रहा था, तो उसमें बच्चों को जो सिंथेटिक क्लॉथ के कपड़े दिए जाते थे वो बहुत ही हानिकारक है अपने स्किन के लिए। इसलिए हमने एक ऐसा सिस्टम बनाया कि केंद्र की जो ये है उनके मार्गदर्शन में कपड़ा तैयार हो और ये कपड़ा औरतें सिलाए, मतलब जो अपनी ये है महिला विकास महामंडल है, फिर यहाँ वहीं गांव में रहने वाले सेल्फ हेल्प ग्रुप है, उनसे उनको सिलवा के लेना है। तो इसमें आप बोल रहे हैं कि लेट हो गया, उसकी वजह ये है कि हमने 1 स्टेट 1 यूनिफॉर्म किया है। फिर हमने जो बहुत सारी चीज़ें नए हम लोग कर रहे हैं उसमें स्काउट एंड गाइड है, तो स्काउट एंड गाइड का जो यूनिफॉर्म है वही हमारे स्कूल का भी यूनिफॉर्म है। तो स्काउट की जो संस्था है दिल्ली में, उन्होंने हमें बताया था कि स्काई ब्लू हमारा ड्रेस नेक्स्ट ईयर से रहेगा, तो हमने ऑर्डर दे दिया स्काई ब्लू का। फिर बीच में ही उन्होंने अपना, उनकी एक जाम्बोरी हो गई थी, उसमें कुछ टीचर्स ने बोला तो उन्होंने अपना यूनिफॉर्म का कलर वही रखा, स्टील ग्रे। हमें पूरा प्रोडक्शन स्टॉप करना पड़ा और स्टील ग्रे का प्रोडक्शन चालू करना पड़ा। इसलिए हमारे अभी 2 यूनिफॉर्म रहेंगे इस साल, एक स्काई ब्लू रहेगा, एक इस दौरान में यहाँ पे नहीं था, जर्मनी में अपना जो बहुत बड़ा स्कीम चल रहा है एम्प्लॉयमेंट का, उस दौरान मैं जर्मनी में था तो मुझे किसी ने बताया नहीं। आने के बाद मैंने स्काउट गाइड को फ़ोन किया, उनकी 80% मेंबरशिप है ना वो महाराष्ट्र से है। हमने बोल दिया कि आपको जो बोला है वही करना पड़ेगा, नेक्स्ट ईयर से सारे बच्चे स्काई ब्लू ही पहनेंगे। तो इसकी वजह से जो डिले हो गया, और फिर ये पहली बार है जब औरतें ये काम कर रहे हैं, तो उसमें भी तो अभी तक कितने % बच्चों को यूनिफॉर्म मिला है? अब तो मेरे ख्याल से लास्ट मैंने जो रिव्यू किया था उसमें 90% बच्चों को यूनिफॉर्म मिल गया है, 10% बचे। लेकिन अगले 10, और मैं आपको एक चीज़ बोलता हूँ कि जब प्राइवेटली यूनिफॉर्म खरीद रहे थे तो उसका बिल भी हम पे करते थे जब उनके पास यूनिफॉर्म आता था, तो वो भी अगस्त, सितंबर, अक्टूबर से दिसंबर तक आते थे। अभी क्या हो गया कि उनके पास ये खरीदी करने का जो ये था पावर,
वो निकल गया, लेकिन ईच क्लॉथ दैट इज मैन्युफैक्चर्ड वो टेस्टिंग से गुजरता है। और आप पहले वाला यूनिफॉर्म देखिए, आज वाला यूनिफॉर्म देखिए, जमीन तो बीच- आसमान का फर्क है। नहीं, केसरकर साहब बीच पे वो रोहित पवार ने एक वो कुछ भी बोलते, देखिए मैंने यही बताया, पहले तो यूनिफॉर्म सबको नहीं मिलते थे, शूज और सॉक्स कहाँ मिलते थे। आज भी गवर्नमेंट ऑफ इंडिया सोच रही है कि हम शूज और सॉक्स दे दे, लेकिन वो कर नहीं सके, हमने करके दिखाया। क्वालिटी रोहित पवार ने कहा था कि Quality, क्वालिटी नहीं, देखिए, नहीं, वो तो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जो विधानसभा में बताया था कि ये क्वालिटी है, वही रोहित पवार क्वालिटी ने ये बताया कि ये ऐसी क्वालिटी है। देखो देखिए, ऐसा है कि हर एक मीटर क्लॉथ जो 1000 मीटर, हमने अभी उसको बढ़ा दिया क्योंकि वो जल्दी नहीं मैन्युफैक्चरिंग हो रहा था, तो 10,000 होने के बाद उसका चेकिंग होता है, तभी वो कपड़ा बाहर निकलता है। इतना स्ट्रिक्ट कर दिया कि अगले साल से ये सिस्टम बैठ जाएगा, सिस्टम बिठाना चाहिए। देखिए हमने इस मैं आपको बुक की बात बताई, हमारे बुक्स अभी 15 जून को अगर स्कूल चालू होता है, 15 जून से पहले हमारे ये पहुंच जाते, ये सिस्टम मैंने बिठाया। वैसे ही अभी ड्रेस का सिस्टम वो लास्ट ईयर का डिसीजन था, ये इस ईयर का डिसीजन है। नेक्स्ट ईयर से आप देखेंगे कि एक जैसा क्लॉथ, एक जैसे कपड़े बच्चे पहनेंगे, और वो स्काउट गाइड 100% स्काउट गाइड कवर करेगा, मतलब हर बच्चा कवायद करेगा, हर बच्चा सोशल वर्क वो करेगा। अच्छा भी दिखेगा यानी जब और स्काउट गाइड में आपको एक ये मिल जाती है ना कि यहाँ पे संस्कार बन जाते हैं, सोशल वर्क के संस्कार बन जाते हैं, आप सेल्फ डिपेंडेंट बन जाते हैं। और डिग्निटी ऑफ लेबर का बहुत कमी है इंडिया में, तो बच्चे कुछ काम को नीचे वाला काम समझते हैं। देखिए, अगर फॉरेन कंट्री में किसी को छुट्टी मिल जाती है तो वो लॉन कटिंग के लिए निकल जाता है, मैकडोनाल्ड में काम करता है। तो यहाँ पे भी बच्चे कुछ काम करते हैं और उसको खरी कमाई बोलते हैं, तो ये हमने उसमें इंट्रोड्यूस कर दिया। फिर हमने खेती कंपलसरी किया। आज लोग खेती से दूर जा रहे हैं, नेचर से दूर जा रहे हैं, एनवायरनमेंट से दूर जा रहे हैं। आज जो हमारे एग्रीकल्चर यूनिवर्सिटीज़ है उसमें बच्चे एडमिशन कम ले रहे हैं, तो ये सब प्रॉब्लम अगर आएगी, देखिए इतनी बड़ी रिसेशन आ गई वर्ल्ड में, रशिया जैसी महासत्ता का विघटन हुआ लेकिन भारत का नहीं हुआ, क्योंकि हम लोग सेल्फ डिपेंडेंट है रिगार्डिंग आवर फूड। फूड हमारे पास है, उनके पास फूड नहीं था, उन्होंने रोटी की कीमत वही रखी थी। बहुत सारे जो नए निर्णय लिए हैं उसमें हैप्पी सैटरडे कर दिया। हैप्पी सैटरडे में वो स्काउट करेंगे, हैप्पी सैटरडे में वो एग्रीकल्चर करेंगे, हैप्पी सैटरडे में वो अपने पर्सनैलिटी की डेवलपमेंट करेंगे। उसको हम लोग बोलते हैं सेलिब्रिटी स्कूल। जैसे आशा भोसले जी है, कुमार सानो है, तो वो उनके ऐप के थ्रू बच्चे म्यूज़िक सीखेंगे और उसका कंपटीशन होगा। मैं सिर्फ यही बोल रहा हूँ, स्पोर्ट्स में तो बेस्ट पर्सन है, अपने वक्तृत्व में जो बेस्ट पर्सन है वो सेलिब्रिटी है, वो बच्चों को सिखाएगा, उनकी कंपटीशन होगी, और जब बच्चे मुंबई में आएंगे तो वो उस सेलिब्रिटी को मिल सकेंगे। पण सुधीर, आपण थोडंसं देखिए, मराठीत थोडं- बोललं पाहिजे, बघा, की मी एवढं सगळं महावाचन- सांगितलं यांनी, पण केसरकर साहेब महावाचन उत्सव आहे बघा, हां. कधी वाचनाची चळवळ महाराष्ट्रामध्ये करण्यात आली मला सांगा? एवढ्या वर्षानंतर, म्हणजे ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त वाचलं जातं त्यांनी जगाला सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट आणि नोबेल लॉरेट्स दिलेत. आपल्याकडे मुलं मोबाईलकडे वळलेली होती. आपण महावाचन उत्सव नुसताच सुरू केला नाही, त्याच्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आम्ही काम करतो पण आम्ही पब्लिसिटी करत नाही. आणि बघा, आम्ही ज्याला आता तुमचं नवीन सरकार तर education म्हणजे policy किती आहे, कोटी रुपये माध्यमांवर खर्च करत आहे. कसल्या माध्यमांवर? मग एवढे आता अहो, आता निवडणुका माझं आहेत, ऐका, नाही विरोधकांची अशी टीका आहे, नाही, विरोधकांची टीका आहे की आपण स्कूल एज्युकेशन बद्दल बोलतोय. स्कूल एज्युकेशनच्या मला जाहिराती दाखवा कुठे आहेत त्या. आम्ही एवढे इनिशिएटिव्ह घेतले, मला जाहिरात दाखवा. म्हणून मग हे तुम्हाला तुम्ही माहिती नाही जाहिरातीत की का आम्ही आणत नेमकं काय नाही? करतो. नाही, पण हे हे सगळं बघा, एवढं चांगलं पॉझिटिव्ह अमिताभ काम असेल तर बच्चन- जाहिरातीत आलं पाहिजे ना. अमिताभ बच्चन- लाडकी बहीण योजनेची मग एवढी ऐका मोठी ना, पब्लिसिटी होते, महिला- पण विद्यार्थ्यांचं राहणीमान साहेब, आणि याच्यामध्ये- त्यांचं नाही, लेटेस्ट कम्प्लीट वन टॉपिक. मी तुम्हाला सांगतो की अमिताभ बच्चन सारखे जे स्टार आहेत, एका एका जाहिरातीला त्यांचं बजेट कदाचित 10, 20, 25 कोटी रुपये असेल. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ चार्ज जाहिरात केली महावाचन उत्सवची, कारण त्यांना एक परंपरा आहे. हरिवंशराज बच्चनचे ते चिरंजीव आहेत, त्याच्यामुळे त्यांनी ती फ्री ऑफ चार्ज केली. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बघा, की आता आमच्याकडे आम्ही जर्मनीचा कार्यक्रम आणला, मुंबईचे पालकमंत्री खूप येऊन गेले ना. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मिसिंग होऊन जातो. तुम्ही शिक्षण मंत्री आहात, नंतर आपण म्हणतो मराठी विचारांचं, मराठी माणसांचं सरकार महाराष्ट्रात आहे. मी मराठी भाषेचा मंत्री सुद्धा हा, आहे ना. मंत्री आहेत तुम्ही, पण मंत्री असताना आपण जर बघितलं की मराठी
शाळा आपल्याकडे बंद होत आहेत. दुसरी गोष्ट, जी मुलं मुलं इंग्रजी मीडियम किंवा कॉन्व्हेंटमध्ये आहेत, त्यांना धड इंग्रजी येत नाही, धड मराठी येत नाही, धड हिंदीसुद्धा येत नाही. आणि आपल्याकडे 3 लँग्वेज पॉलिसी आहे, साऊथमध्ये 2 लँग्वेज पॉलिसी आहेत. तर याच्यासाठी आपण मध्यंतरी मराठी कंपल्सरी केली होती, नंतर ग्रेडेड सब्जेक्ट केला आता काही स्कूलमध्ये. तर ही जी मिसमॅच किंवा जो केवॉस आहे या लँग्वेज आपला संदर्भात, काहीतरी तर मराठी गैरसमज- शाळा किंवा मराठी बोलणारे मुलं कसे वाढतील याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? एक गोष्ट लक्षात घ्या की गुणांकन जे होतं हे गुणांकन हे 1 वर्षापुरतं फक्त होतं. का होतं? तर जो मुलगा 9वीमधून 10वीमध्ये गेलेला आहे, 10वीमध्ये त्याला अचानक मराठी कसं समजणार? मग तो 10वीमधलं त्याचं पर्सेंटेज कमी होऊ शकतं. आता आपण 12वीपर्यंत मराठी कंपल्सरी केलं आहे. आमची नवीन करिक्युलम पुढच्या वर्षी येतो आहे. मराठीमध्ये आता इंजिनिअरिंग सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे जो मुलगा 12वीमध्ये मराठी शिकणार आणि आम्ही पूर्ण करिक्युलम चेंज केला आहे. CBSEच्या धर्तीवरचा करिक्युलम आता मराठीमध्ये शिकवला जाणार आहे. म्हणजे याच्या पुढच्या काळामध्ये नीटची एक्झाम असून दे, UPSC असून दे, आपली मुलं कुठेही कमी पडणार नाही. महाराष्ट्रामध्ये ही क्रांती घडते. ज्युनियर KG, सिनियर KG म्हणजे बालवाटिका खूप 1, चांगली गोष्ट आहे. पण बालवाटिका आता 2, थोडंसं बालवाटिका 3. काही- कधी तुम्ही ऐकलं होतं? आता बालवाटिकाची आम्ही पुस्तकं काढलेली आहे. मी अंगणवाडी सेविकांना शिकवतो, नाहीतर आम्ही पहिलं पाऊल म्हणून कार्यक्रम घ्यायचो. 1 महिन्यामध्ये त्यांच्या आया त्यांना शिकवायच्या लिटरसी म्हणजे काय, न्यूमरसी म्हणजे काय. आता मुलं 3 वर्ष तयार होऊन पहिलेमध्ये जाणार आहेत. म्हणजे किती प्रोग्रेस होईल. तुम्हाला मी एक उदाहरण देतो की आम्ही करार केलेला आहे जर्मनीबरोबर व्यावसायिक शिक्षणाचा. हे व्यावसायिक शिक्षण आणि तिथली लँग्वेज शिकल्यानंतर 12वीतून थेट मुलांना नोकऱ्या मिळणार आहेत. आणि आतासुद्धा ह्या नोकऱ्या ज्या निर्माण जातात, जवळजवळ 3-4 लाख मुलांना आम्ही जर्मनीमध्ये पाठवणार आहोत. कसं झालं आहे? मी मुंबईचा पालकमंत्री आहे. स्टुटगार्ट आणि मुंबई सिस्टर सिटी आहेत. आज झाल्या का? गेली 25-30 वर्ष त्या सिस्टर सिटी आहेत. कोणाला असं वाटलं नाही. फक्त मुंबई मीट्स स्टुटगार्ट, वाईन फेस्टिवल, कल्चरल एक्सचेंज एवढंच होत होतं. तिथं रोजगाराची कमी आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर उपलब्ध आहे. आज हा एक आयडियल मॉडेल आम्ही निर्माण केलं महाराष्ट्रामध्ये. आणि हे करत असताना स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटचा मोठा हिस्सा आहे त्याच्यामध्ये. बघा आता आपण काय केलेलं आहे की HCL बरोबर करार केला. HCL आमच्या 11वी-12वीच्या मुलांना ट्रेनिंग देणार आणि 15,000 मुलांना नोकऱ्या देणार. 30 आमच्या 10,000 मुलांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस नोकऱ्या देणार. हा बदल शिक्षणामध्ये घडतोय. शिक्षण व्यवसायिक होत आहे आणि उद्या एम्प्लॉयबल खूप सारे बदल. पण मला वाटतं आपले आपल्याकडे थोडासा पण वेळ जे- कमी आहे. जे पण जरा प्रोजेक्ट पॉलिट- जात आहेत, नाही नाही तुम्ही सांगताय प्रोजेक्ट, हां, आपण थोडंसं जे पॉलिटिकली प्रोजेक्ट बोललं जात पाहिजे. आहेत त्या संदर्भात काय गुजरातला जात आहेत? महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. महाराष्ट्रातून किती प्रोजेक्ट जात आहेत याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये किती प्रोजेक्ट येत आहेत ह्याचा कोणीच हिशोब करत नाही. आपल्याकडे जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली ती आपल्यानंतर जी 4 स्टेट आहेत ज्याच्यामध्ये कर्नाटक आहे, गुजरात आहे, तामिळनाडू आहे, यांनी सगळ्यांची टोटल जरी एकत्र केली तरी महाराष्ट्राला ते पोचू शकत नाही. आपण कुठे आहोत, ते कुठे आहेत? आपण एखाद्या प्रोजेक्टबद्दल बोलायला गेला, हे सगळे पॉलिटिकल लोक आहेत. यांनी कधी हायपॉवर कमिटी असते मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी आपल्या इंडस्ट्रीला कन्सेशन देते. 2.5 वर्षामध्ये एक मीटिंग झाली फक्त, एक. आणि आता दर 15 दिवसाला मीटिंग होते. हा फरक असतो. 5-5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येणं साधी गोष्ट नाही आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये एक नंबरला महाराष्ट्र आहे. आजच बातमी तुम्ही आली सांगत आहे होता की ना 50 की कंपन्या चाकण MIDC सोडून गेल्या. आजची एक बातमी गोष्ट मराठी हे पेपर. बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण सुद्धा विचार केला पाहिजे की आपण लोकांवर किती बोजा टाकायचा. आपल्याकडे माथाडी कायदा आहे, बदलला तर माथाडी रागावणार, नाही बदलला इंडस्ट्रीला कुठेतरी अडवलं जाणार. शेवटी ही अशी सिच्युएशन आहे की महाराष्ट्र हे सोशली प्रोग्रेसिव्ह आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये माथाडी कायदा आहे. भारतातल्या कुठल्याही ह्याच्यामध्ये माथाडी कायदा नाही. हे आपलं एक प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र आहे. ह्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज दोन्ही आहेत. आपण ॲग्रिकल्चरला विदाऊट पैसे हे देतो आणि ते क्रॉस सबसिडाईज करताना महाराष्ट्रामधला इंडस्ट्रीजचा रेट वाढतो. म्हणून आता महाराष्ट्र काय करत आहे की आपण सोलारवर जातोय आणि सोलारची पॉवर 2-3 रुपयांनी तयार करून ती 3-4 रुपयामध्ये आपण डोमेस्टिकला किंवा ॲग्रिकल्चरला देतोय. आणि आपली जी मेन पॉवर आहे याचा रेट मग जवळजवळ 3-4 रुपयाने कमी पडेल आणि त्याच्यावेळेला एकही इंडस्ट्री ही महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. पण एवढा पॉवरचा रेट जास्त असून सुद्धा लोक महाराष्ट्रामध्ये येणं का प्रिफर म्हणजे करतात? म्हणजे आमचं work विरोधकांचे culture आहे. आरोप जे आहेत त्याला हे म्हणजे उत्तर असं आहे. कोणी पण एक कम्पेअरच करू माझ्याकडे शकत नाही. हे बोलणारे लोक आहेत ना, मी त्यांना बोलके पोपट म्हणतो.
काहीच करू शकत नाहीत, फक्त बोलतात आणि लोकांना वाटतं की हे विद्वान आहेत म्हणून. विद्वान वगैरे काय नाहीत, त्यांना दिलेली खाती बघा, त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं काम बघा. बघा, शेवटी मला ज्यावेळेला एज्युकेशन दिलं, मी तसा मनातून नाराज होतो, कारण हे माझं फील्ड नव्हतं. आल्यानंतर मी शिकलो काय कमतरता आहे, काय केलं पाहिजे, आणि त्याच्यातून मी जे 15-20 वर्षात घडलं नाही ते मी घडून दाखवलं आणि ते घडतंय. याच्यापुढे प्रत्येक मूल, आमच्याकडे 2 कोटी मुलं शिकतात, प्रत्येक मुलाचं असेसमेंट हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलं जाणार आहे. तो गणितामध्ये कच्चा असेल तर त्याच्या गणितावर कॉन्सन्ट्रेशन केलं जाणार आहे. आम्ही एवढ्या लेवलला आता आलेलो आहोत की हे सगळं करत असताना आपल्याला अनेक गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की आपण ॲक्रेडिशन सिस्टम आणतोय. आता स्कूलचं ॲक्रेडिशन, आता पण आपण फक्त कॉलेजचं ॲक्रेडिशन करायचो. आपण एवढ्या लेवलला चाललेलो आहोत ना, यांना काय नाही, ते एखादं जर महिलेकडून युनिफॉर्म करताना चुकला तर तो युनिफॉर्म दाखवणार. अरे तुम्ही त्या महिलेकडे जा, त्याची रिप्लेसमेंट घ्या, ती तुम्हाला देणार ना. महिलेने केलेलं आहे, तुमच्या गावातल्याच महिलेने केलेलं आहे. पण केसरकर तुमचं साहेब, कुठल्या लेवलला तुम्ही आहात, आम्ही कुठल्या लेवलला चाललो, हा फरक आहे साहेब. मला काय सांगायचं, मला कोणावर टीका नाही करायची आहे, परंतु रॉंग पर्स्पेक्टिव्ह किती परसेप्शन तुम्ही क्रिएट करणार महाराष्ट्रामध्ये. आज महाराष्ट्राची पण जी आता प्रगती काल चालू आहे, म्हणजे आता जीएसटी मध्ये बघा, आपण कुठल्या कुठे आहोत? केसरकर साहेब, 2 नंबरचे लोक आपल्या जवळपास पण आहेत. नाही केसरकर साहेब, एक म्हणजे शेवटचा प्रश्न आहे माझा. काल धर्मवीर 2 हा रिलीज झाला आणि त्याच्यावर टीका झाली का हा पिक्चर काय बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये दीपक केसरकरांचा एक मेन रोल होता, सगळं सत्ता बदल झाला तो, तर तुमचा रोलच नाहीये. अहो, ते काय झालं म्हणजे तुम्हाला का विसरले, हे बघा, चित्रपटामध्ये तो तुमचा विसर का झाला? तो रोल धर्मवीर 3 वर येणार, ज्याला आम्ही सत्ता स्थापन केली. हा फक्त बंड का झालं हे लोकांना कळलं पाहिजे. पैशासाठी विकला जाणारा मराठी मनुष्य कधीच नाही, कधी नव्हता, कधी नाही. मोडलो तरी वाकणार नाही, याला मराठी माणूस म्हणतो. तो काय पैशासाठी थोडंच जाणार. त्याच्यामध्ये दाखवलं ना, 5 तास आमदार बाहेर उभा आहे, त्याच्याबरोबर मराठवाड्यातला ज्येष्ठ साहित्यिक आहे, त्याची काय अपेक्षा होती की त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन हे मुख्यमंत्र्यांनी करावं. 5 तास तो आमदार रस्त्यावर उभा आहे. एक आमदार असे आहेत, मी तुम्हाला सांगतो, यांच्यावर का प्रेम करतात एकनाथ शिंदेना. एका याला हार्ट अटॅक आला होता, ताबडतोब त्यांनी त्याला एअरलिफ्ट केलं, इथं आणलं, बरं केलं, पाठवलं. त्याला कधी फोनसुद्धा नाही गेला नेत्यांचा की तुम्ही कसे आहात म्हणून. शेवटी ज्या माणसाने आपला जीव वाचवला त्याच्यासाठी लोक जीव देतात सुद्धा. हे कधीही बघा. आणि हे जे खोटं बोललेले आहेत ना, यांना ह्या पापाची फळं भोगायला लागतील एक दिवशी, कारण ती त्यांची संस्कृती आहे, ती आमची संस्कृती कधीही नव्हती, कधी राहणार नाही आहे. आणि ती महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती. नाहीतर श्रीमंत लोकांनी राज्य केलं असतं ना महाराष्ट्रावर, पैसे दिले असते, आमदार विकत घेतले आणि श्रीमंत लोकांनी राज्य शिवसेना केलं म्हणून असतं. किती जागा, म्हणजे भाजप तुम्हाला किती जागा नाही, हे बघा, किती जागा मिळतात याच्यापेक्षा किती जागा निवडून आणू शकतो किती आणू शकतात, याला महत्व आहे. किती आणणार? तुम्ही सगळे सर्वे बघा. आज एकनाथ शिंदे साहेब 1 नंबरला का पोचले? आपल्या हार्डवर्कमुळे पोचले ना. दिवसातले 3-3, 4-4 तास झोपतात ते, फक्त लोकांसाठी ते समर्पित आहेत. रात्री 12 वाजता फोन आला की एका मुलीने आत्महत्या केली, दुसऱ्या दिवशी रिपोर्ट गेला, सकाळी 1ला हायर एज्युकेशन मिनिस्टरला फोन गेला आणि सकाळी 10 वाजता त्यांनी अनाऊन्समेंट केली की याच्यापुढे मुलींचं शिक्षण मोफत. असं कुठला मुख्यमंत्री जो हे करू शकतो? 50% सवलत आहे ह्यांना जायला. आज केलं का त्यांनी महिलांसाठी? महिलांसाठी जो फिरता निधी असतो, ह्याला आपण जे बचत गट असतात, दुप्पट केला त्यांनी. महिलांचं एक कॅडर असतं, कृषी सखी, पशुसखी, त्या कॅडरचे पगार दुप्पट केले. एक सेन्सिटिव्ह मनुष्य ज्याला गरिबांचं दुःख समजतो, तोच गरिबांसाठी काहीतरी करू शकतो. सीएमचं कौतुक करत असताना केसरकर तुम्ही मध्यंतरी एक स्टेटमेंट केलं, त्यांना सलाईन लागत असते मध्ये मध्ये, काय होतं एक्झॅक्टली? आज बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, मनुष्याच्या बॉडीला लिमिटेशन आहे. तुम्ही जर रोज 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागरणं केली तर तुम्हाला शेवटी उपचाराची गरज लागणारच. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की त्यांची प्रकृती कायम चांगली राहो, परंतु सलाईन घेतलं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी ते कामावर हजर असतात. एवढी कामं करतात, एवढे निर्णय करतात. तुम्ही बघा, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला, म्हणजे असं काही नाही का फक्त स्त्रियांना न्याय दिला. महाराष्ट्रामध्ये जे छोटे छोटे सगळे समूह आहेत, प्रत्येकासाठी त्यांनी कॉर्पोरेशन स्थापन केली, त्यांना न्याय दिला. केवढा मोठा ज्वलंत प्रश्न होता मराठा समाजाच्या आरक्षणाचा, 10% टिकणारं आरक्षण दिलं. आमचं कोर्टामध्ये टिकलं आरक्षण. का टिकलं? तर जगातला सर्वात मोठा सर्वे, मला एक मिनिट पूर्ण करू दे. बघा, जगातला सगळ्यात मोठा सर्वे जो 10 लाख लोकांनी केला आणि रेकॉर्ड ब्रेक 21 दिवसामध्ये केला, आणि मराठा समाजाची संख्या, त्यांचं आर्थिक संपन्नता,
सगळ्याचा रिपोर्ट त्याच्यामध्ये आला. त्याच्यामुळे त्याला हे नाही मिळालं. कोर्टाची अपेक्षा काय होती की तुम्ही फुल फ्लेज सर्वे करा आणि तुम्ही जर हे सिद्ध करू शकला की खरोखर त्यांच्यामध्ये आर्थिक सबळ नाही आहेत, तर मग त्यांना आर्थिक सबळ नसलेल्याचं आरक्षण देता येईल आणि ते आरक्षण टिकलं. मग हे कोणी केलं होतं? आजपर्यंत मराठवाड्यामध्ये जे कुणबी लोक राहतात त्यांना हे मिळत नव्हते दाखले. त्यांनी एवढी मोठी मोहीम आखली आणि त्यांना दाखले मिळायला सुरुवात झाली. केवढी मोठी बाब आहे. पण एवढंच मी अगदी थोडक्यात मला उत्तर द्या, माझा वेळ संपलाय. या सगळ्या इमेजचा म्हणजे एक 2 वर्षापूर्वी बंड झालं, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ते उठाव आहे आणि एक इमेज तयार झाली की शिवसेना पक्ष फोडणारी ही सगळी लोक आहेत. ती सगळं धूर निघालं या सगळ्या 2 वर्षात. अहो आता लोकांना- विधानसभेला त्याचं माझं ऐका ना साहेब, आज बाळासाहेबांची तत्व शिल्लक आहेत का? उठाव कशासाठी झाला? बाळासाहेबांच्या तत्वासाठी झाला ना. कधी आजपर्यंत सगळे लीडर मातोश्रीवर येत होते ना. पहिल्यांदा मातोश्री दिल्लीच्या दारामध्ये गेली. वस्तुस्थिती आहे ना, कोणालाही हे पसंत नव्हतं. वारंवार सांगितलं आणि आमच्यासारखे जर सॉफ्ट स्पोकन लोक असतात, मी त्यावेळेलाच सांगितलं होतं आपल्या लोकांना परत बोलवूया. काय सांगितलं मला? तुम्ही सुद्धा निघून जा. आता तुम्ही सुद्धा निघून जा असं आपणच सांगायचं आणि निघून गेल्यानंतर गद्दार म्हणायचं, निघून गेल्यानंतर खोके म्हणायचं. कुठला न्याय हा? एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य हे सत्य असतं. आता सत्य लोकांसमोर आलेलं आहे. मराठी माणसासाठी काय केलं नाही. ज्यांच्याबरोबर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पोलरायझेशन ऑफ वोट झालं, ह्याच्यासाठी फतवे निघाले, मतदान कोणाला गेलं? बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याशी लढा घेतला त्यांची मतं घ्यायची आणि आम्ही अजून आमची ऑर्गनायझेशन जिवंत आहे असं दाखवायचं. कुठला न्याय आहे हा? काँग्रेसबद्दल बाळासाहेबांची मतं तुम्हाला चला, माहिती नाही. खूप खूप आभार. केसरकर, दीपक केसरकर आपल्या सोबत होते आणि त्यांचे विचार आपण ऐकले. मी ओव्हर टू अनुराग यांच्याकडे. थँक्यू. थैंक यू विलास सर, थैंक यू शिवसाई सर. दीपक केसरकर सर, मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा आप प्लीज़ बस 1 मिनट के लिए बैठे रहें. ये हमारा फाइनल सेशन था. मैं न्यूज़ नेशन नेटवर्क के एडिटर इन चीफ मनोज गेरोला सर को मंच पर आमंत्रित करना चाहूँगा उनके क्लोजिंग रिमार्क के लिए. मनोज सर प्लीज़. महाराष्ट्र के एजुकेशन मिनिस्टर श्री दीपक केसरकर जी, आपका हमारे इस कॉन्क्लेव में आने के लिए बहुत बहुत धन्यवाद. और आपने अपने विचार यहाँ रखे और किस तरीके से आपका विजन है ये हमें मालूम चला. शिक्षा किसी भी समाज की जो नींव होती है वो उसकी शिक्षा पे डिपेंड करती है. और